नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. नैवेद्यासाठी असो किंवा पाहुणे आल्यानंतर ताटात वाढण्यासाठी ही खीर उत्तम ऑप्शन आहे. तसेच या तांदळाच्या खिरीला पितृपक्षामध्ये विशेष असे महत्त्व आहे. प्रत्येकाकडे ही तांदळाची खीर विविध प्रकारे केली जाते. आज मी तुम्हाला ही खीर बनवण्याची एकदम पारंपरिक पद्धत सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलचे नवीन व्ह्यूअर असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा. खीर बनवण्यासाठी या ठिकाणी मी तांदूळ घेतला आहे. हा मी आंबेमोहोर तांदूळ घेतला आहे. या ठिकाणी तुम्ही कुठलाही सुगंधित तांदूळ वापरू शकता. हे बघा, या चमच्याच्या मापाने बरोबर मोजून मी तांदूळ घेतला आहे. एका मोठ्या साईजच्या वाटीमध्ये मी यातील 4 चमचे तांदूळ मोजून घेणार आहे. यानंतर या तांदूळामध्ये थोडंसं पाणी टाकून स्वच्छ असा हा तांदूळ 2 पाण्याने धुवून घ्यायचा. या धुवून घेतलेल्या तांदळामध्ये तांदूळ व्यवस्थित बुडेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आणि यावर एक प्लेट झाकून हा तांदूळ 4 ते 5 तासासाठी भिजत बाजूला ठेवून द्यायचा. हे बघा, 4 ते 5 तासानंतर प्लेट बाजूला करून आपण बघूया तांदूळ व्यवस्थित आपला भिजून तयार झाला आहे. यानंतर या ठिकाणी मी मिक्सरचं एक छोटं भांडं घेतलं आहे. यामध्ये भिजलेला तांदूळ टाकून घ्यायचा. सोबतच यामध्ये थोडंसं पाणीही राहू द्यायचं. याची मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. हे बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी बारीक असं मी वाटून घेतलंय. आता आपण वळूयात गॅसकडे. मी गॅसवर या ठिकाणी नॉनस्टिकचा पॅन तापत ठेवला आहे. सुरुवातीला या ठिकाणी या पॅनमध्ये हे बघा, हे किसून घेतलेलं थोडंसं खोबरं घेतलं आहे. हे खोबरं या पॅनमध्ये टाकून भाजून घ्यायचं. या खोबऱ्याचा थोडासा हलकासा कलर चेंज व्हायला लागला की हे खोबरं काढून घ्यायचं. हे बघा, हे खोबरं भाजून झालंय. आता हे पॅनमधून पूर्णपणे काढून घेऊयात. त्यानंतर याच तापलेल्या पॅनमध्ये थोडंसं साजूक तूप टाकून घ्यायचं. खीर बनवण्यासाठी शक्यतो साजूक तूपच वापरायचं, कारण याने टेस्ट खूप छान येते खिरीला. तूप व्यवस्थित असं मेल्ट झालं की या तुपामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स टाकून तळून घेऊयात. सुरुवातीला मी काही बदामचे काप करून घेतले आहे. ड्रायफ्रूट्स हवे तर तुम्ही तसेही टाकू शकता, पण तळून घेतले तर त्याची टेस्ट आणखी वाढते खिरीला. बदाम काढल्यानंतर याच तुपामध्ये मी काही काजू पण तळून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता. काजूही तळून झाले. हे काजूही आपण काढून घेऊयात. सगळ्यात शेवटी यामध्ये थोडीशी चारोळी टाकून घ्यायची. चारोळी लगेच तळल्या जाती, ही पण आपण काढून घेऊयात. यानंतर याच तुपामध्ये आपण जे बारीक मिक्सरला तांदळाची पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आणि तुपामध्ये हे वाटलेले तांदूळ चांगले असे परतून घ्यायचे. तुम्ही बघू शकता तुपामध्ये टाकल्याबरोबर या तांदळामधलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि हे मिश्रण घट्टसर असं झालेलं आहे. हे परतत असताना छान असा सुगंध येतो. हे परतून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं. मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून यामध्ये टाकून घेते. तांदळाच्या 3 ते 4 पट यामध्ये पाणी टाकायचं. व्यवस्थित असं सतत हलवत मिक्स करून घ्यायचं. हे हलवत असताना एक काळजी घ्यायची की याच्या गाठी होऊ द्यायच्या नाही. अगोदरच तांदूळ शिजून घेतल्यामुळे होणारी खीर ही जास्त घट्ट होणार नाही. टाकलेलं दूध हे तांदूळ ओढून घेणार नाहीत. यामधील पाणी पूर्णपणे आटलंय. या ठिकाणी यामध्ये आता दूध टाकून घ्यायचं. या ठिकाणी या खिरीसाठी जवळपास अर्धा लिटर दूध मी घेणार आहे. दूध टाकल्यानंतर मीडियम गॅसवर सतत ही खीर हलवत राहायची.
यामध्ये थोड्याफार गुठळ्या झाल्या असतील तर या चमच्याच्या साहाय्याने त्या सतत अशा फोडत राहायच्या. फक्त एक काळजी घ्यायची की यामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाहीत. 10 मिनिटांनंतर खिरीला छान अशी उकळी आली आहे. खीर पण अशी मस्त अशी दाटसर झाली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता खीर आपली व्यवस्थित अशी तयार झाली आहे. या खिरीमध्ये आता साखर टाकून घ्यायची. साखरेचं प्रमाण तुम्हाला खीर ही कितपत गोड हवी यानुसार कमी जास्त करू शकता. यानंतर यामध्ये मी सर्व ड्रायफ्रूट्स, चारोळी आणि खोबऱ्याचा किसही टाकून घेतला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेलची पूडही ॲड करू शकता. आपली सर्व तयार झालेली खीर मी या बाउलमध्ये काढून घेतली आहे. या खिरीची चव म्हणाल तर खूपच अप्रतिम लागते. कधीतरी बदल म्हणून तुम्ही या पद्धतीने तांदळाची खीर बनवू शकता. तुम्हाला माझी ही खीर बनवण्याची पद्धत कशी वाटली, आवडली असेलच ना? तेव्हा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक करून व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका.